हॅलो सगळ्यांना. सगळ्यात आधी तर मला थँक्यू म्हणायचं आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही सगळं ज्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवलं आहे आणि जो काही सपोर्ट केला आहे, जे काही वोट्स केले ज्याच्यामुळे मी आज बिग बॉस सीझन 6ची विनर झाले, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू. तुमच्या सगळ्यामुळे ते शक्य झालं आहे आणि फायनली मी विनर बनून बाहेर पडली आहे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की माझा प्रवास खूप छान झाला बिग बॉसचा. जसं मी इमॅजिन केलं होतं बिग बॉस असतं, ज्या प्रकारे खेळतात वगैरे, मी सगळं जगले बिग बॉस तिकडे. खूप छान वाटलं मला बिग बॉस खेळताना, इस्पेशली टास्क तिथले जे छान छान एक एक कॉन्सेप्ट असायच्या बिग बॉस सीझन 6च्या, त्या खेळायला मला खूप मजा आली. तुम्हा सगळ्यांना खरंच खूप मनापासून धन्यवाद. मी ॲक्च्युली खूप रात्री तिकडून बाहेर पडले. माझा फोन जेव्हा मी हातात घेतला मला इतकं छान वाटलं. मी फक्त म्हणायचे की मी बाहेर पडल्यानंतर लोकांचं प्रेम जे बघणार आहे ते कशा प्रकारे बघणार आहे. मी जसा फोन हातात घेतला, माझी विनर अनाऊन्समेंट झाल्यानंतर लहान मुलांच्या रिॲक्शन म्हणजे अशा होत्या, म्हणजे पॅरेंट्सने वगैरे टाकलं होतं त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती. छोटी छोटी मुलं टीव्ही समोर उभी राहून हात जोडून अक्षरशः देवाला सांगतायत तन्वी दिदी तन्वी दिदी तन्वी दिदी. आणि जसं माझं नाव अनाऊन्स झालं ती मुलं छोटी छोटी रडत होती अक्षरशः. घरच्या म्हणजे बायका पण होत्या, त्या पण टीव्ही समोर वगैरे उभ्या होत्या आणि सांगत होत्या की तन्वी जिंकू दे, तन्वी जिंकू दे, प्लीज प्लीज देवा तन्वी जिंकू दे वगैरे. म्हणजे मला हवं होतं, ज्या गोष्टीसाठी मी सारखं घरामध्ये म्हणायची की मला हे जे प्रेम असतं जनतेचं ते बघायचंय. आणि जशी मी बाहेर पडले ना, माझी विनिंग अनाऊन्समेंट जी टीव्हीवर टेलिकास्ट झाली त्यानंतर इतक्या लोकांनी ते व्हिडिओज, त्यांचे रील्स वगैरे बनवून टाकलेत. पॅरेंट्सनी तर जितकं टाकलंय लहान मुलांचं की दीदी जिंकणार ना, पप्पा दीदी जिंकणार ना. तर तिचे पप्पा सांगत होते हो बेटा दीदी जिंकणार, तन्वी दीदी जिंकणार. आणि आज मी एक रील बघितली एका छोट्या मुलीची. ती मुलगी म्हणते मला तन्वी दिदीची आठवण येते आणि टीव्हीकडे बघत होती आणि पप्पांकडे जाऊन मिठी मारून रडतीये, मला तन्वी दिदीला बघायचंय, तन्वी दिदीला बघायचंय. आणि तिचे पप्पा सांगतायत तिला बेटा तन्वी दिदी आता नाही दिसणार आहे टीव्हीवरती, आता तिच्या घरी गेली वगैरे, तरी पण ती म्हणतेय तन्वी दिदीला बघायचंय म्हणून. मला ना सगळ्यात जास्त छान कुठे वाटतंय की लहान मुलं जी आहेत ना, ती ज्या प्रकारे रडतायत ना माझं नाव घेऊन, मला तिथे असं खूप मन जिंकल्यासारखं वाटतंय त्या लहान मुलांचं, तुमच्या सगळ्यांचं जे तुम्ही लोकांनी माझ्यासाठी केलंय ना. म्हणजे एक गोष्ट नक्की सांगेन तुम्हाला आवर्जून, मी जेव्हा इथून गेले होते तेव्हा माझ्याकडे अशी टीम प्रॉपर काही नव्हती की मला जे असे सपोर्ट वगैरे करतील. आणि मी जेव्हा बाहेर आले, तन्वी आर्मी, तन्वी क्रश, तन्वी नेशन वगैरे इतके मोठमोठे फॅन पेजेस झाले होते. काल मला ना तन्वी नेशन कडून, त्या फॅन पेज कडून इतका मोठा केक आलाय, इतका मोठा, म्हणजे त्याच्यावरती माझा पूर्ण फोटो आहे ट्रॉफी घेतलेला. आणि त्यांनी बुके पाठवला होता, त्याच्यावरती लेटर होतं माझ्यासाठी लिहिलेलं. म्हणजे इतकं प्रेम दाखवत आहेत सगळे माझ्यासाठी. ते तन्वी नेशन कोणाचं, जोचं आहे ना, जो म्हणून आहेत रत्नागिरीचे, त्यांनी ते माझ्यासाठी काढलं होतं आणि त्या पुऱ्या टीमनी माझी इतकी साथ दिली आहे अहोरात्र मेहनत करून. तसंच मी आल्यानंतर बघतेय इतके फॅन पेज आहेत, मला त्यांची नावं नाही माहिती, पण ज्यांनी कोणी ते फॅन पेज काढलेत ना, मी खरंच सांगते, मी आता तुमच्यासाठी जितकं बोलेन ते खरंच खूप कमी असणार आहे. जे प्रेम तुम्ही मला दाखवलेत, फॅन पेजेस काढलेत. मला आत्ता कळलं, मी गप्पा मारत होते, माझी बहीण वगैरे सांगते, रात्री झूम मीटिंग्स चालायच्या त्यांच्या, व्हॉट्सअप ग्रुप बनलेत, फेसबुक ग्रुप बनलेत की आज मी कशी खेळले, आज काय झालं, नेमकं कसं झालं पूर्ण एपिसोडमध्ये, मग आता कशा पद्धतीने सपोर्ट करायचा, कसे रील्स बनवायचे तिचे, किंवा माझी कोणती स्टाईल आजची आवडलेली, हे सगळं चर्चा त्यांची झूम मीटिंग्सवरती वगैरे सुरू असायची. आणि रील एडिट वगैरे सगळं जे काही त्यांनी केलंय, मी स्वतः प्रेमात पडली आहे. ज्यांनी माझे रील्स बनवलेत ना, मी बाहेर येऊन माझ्या स्वतःच्या प्रेमात पडली आहे. खूपच जास्त एफर्ट्स घेतली आहेत माझ्यासाठी. आणि ज्या प्रकारे तुम्ही माझ्यावर प्रेम दाखवलंय, अनबिलिव्हेबल आहे ते माझ्यासाठी, अनबिलिव्हेबल. म्हणजे इतका सपोर्ट तुमचा येईल मला. आणि फायनली
माझ्या हातात ट्रॉफी येणं म्हणजे हे स्वप्न फक्त मी एकटी जगले नाही असं मी सांगेन. माझं जे स्वप्न होतं बिग बॉस जिंकणं, हे स्वप्न मी एकटीने नाही बघितलं. तुम्ही सगळ्यांनीच ते बघितलं आणि मला पूर्ण करण्यासाठी मदत केली. हे मला त्याच्यातून दिसून आलं की ज्या प्रकारे मी रील्स बघितले, माझ्याकडे व्हिडिओ आले, लोकांनी फटाके लावलेत माझ्या नावावरती की केक कट करून तन्वी जिंकली असं बोलून फटाके लावलेत, केक कट केलेत आणि बापरे, म्हणजे गाड्यांवरती जे काही त्यांनी माझं नाव वगैरे लिहून ज्या प्रकारे त्यांनी सेलिब्रेशन वगैरे केलंय, खूप छान वाटलं, मन भरून आलं. असं एक्सपेक्टेशन्स मी घरी आतमध्ये बिग बॉसच्या घरात बसून केल्या नव्हत्या की इतकं प्रेम मिळणार आहे मला बाहेर येऊन. पण ज्या प्रकारे तुम्ही सपोर्ट केलाय त्यासाठी मी जितकं थँक्यू म्हणेन तितकं कमीच आहे. आणि माझी जर्नी आतली खूप छान होती, खूप छान होती. हाऊसमध्ये राहिल्या, आता छान एन्जॉय करायचं आहे मला. माझं स्वप्न पूर्ण झालं आहे त्याबद्दल. आणि छान इथून पुढे प्रवास होईल तुमच्या सगळ्यांसोबतच माझा, कारण इतकी मोठी मी फॅमिली तयार केली आहे तुम्हा सगळ्यांना घेऊन. आणि तुमच्या सगळ्यांबरोबर मला हा प्रवास करायला नक्कीच आवडणार आहे, कारण तितकं प्रेम तुम्ही मला देताय. त्यांचं मनापासून कौतुक करते मी आणि प्रेम दिल्यासाठी आभार व्यक्त करते. आणि आता तुम्हाला मला बाय बोलावं लागेल. खूप जीवावर आलंय मला बाय बोलायला, कारण मला तुमच्याशी खूप बोलायचंय. मी खूप बोलते आणि खूप बोलायचंय मला तुमच्याशी, पण हीच ती वेळ, हाच तो क्षण. आता मला बाय करावं लागेल तुम्हा सगळ्यांना. आय लव्ह यू ऑल. आय लव्ह यू माय तन्वी फॅमिली. सगळ्यांना मनापासून थँक्यू. आय लव्ह यू. बाय.